आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि आता आम्ही इथं संविधानिक मार्गाने उभे आहोत सगळ्या गोष्टी बघण्यासाठी। तर पोलीस म्हणतायत आरोपीची सुरक्षा महत्वाची आहे, याकरता तुम्ही न्याय व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे, पण दिवसाढवळ्या जर आमच्या माता भगिनीवरती हात उचलला जात असेल तर तिच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। आम्हाला पोलीस इथं हकलतात, पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला नेतात, पण काहीच कारण नाहीये। आम्ही ते शांतपणे उभे आहोत। आरोपीला ऑलरेडी इतका बंदोबस्त दिलेला आहे, आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे, आरोपीला प्रचंड बंदोबस्त दिलेला आहे, त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यासारखं घेऊन चाललेलं आहे। आरोपीच्या सुरक्षेसाठी आम्हाला इथून हकललं जात आहे। मागणी काही नाही, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपीला बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। तर आरोपीच्या सुरक्षेसाठी तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातात हे पोलिसांचं उत्तर मिळत आहे। मग आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? आमच्या महिलांच्या सुरक्षेचं काय? जर दिवसाढवळ्या आमच्या भगिनीवरती हात उचलला जात असेल तर त्याचा विषय अजिबात नाही। आता ज्या पद्धतीने ते म्हणतात की आरोपीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल। आरोपीची सुरक्षा अतिशय अतिशय प्रकारे